आमराईमध्ये बसून मोकळ्या आकाशाखाली समोर चूल पेटलेली आहे आणि आज आपण कशाचा घाट घातलाय माहिती आहे का तुम्हाला? तर एकदम गावरान पद्धतीने पारंपरिक असा मसाले भात आज आपण बनवणार आहे, तोही चुलीवरती। आणि भाताच्या प्रकारामधील ना सगळ्यात साधा सोपा हा मसाले भाताचा प्रकार आहे। बनवायलाही सोपा आहे, कमी वेळामध्ये बनवून तयार होतो आणि आज हा आपण चुलीवरती बनवणार आहे, त्यामुळे त्याची चव एक नंबरच येणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। चला तर लगेचच आपण रेसिपीकडे वळूया। मसाले भात बनवण्यासाठी इथं मी 2 वाट्या बासमती तुकडा तांदूळ घेतलेला आहे। हा स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्यानंतर मग पाणी घालून भिजत ठेवायचे, म्हणजे आपली बाकीची तयारी होईपर्यंत हा छान भिजला जातो। तुमच्याकडे जर हा तांदूळ उपलब्ध नसेल तर त्याऐवजी इंद्रायणी तांदूळ किंवा दुसरा कोणताही सुगंधी तांदूळ वापरला ना तरीही चालेल। मसाले भात करताना जर कोणताही सुगंधी तांदूळ वापरला ना तर त्यामुळे त्याची चवही तितकीच भन्नाट अशी येते। असं आंब्याच्या बागेत चुलीवर बनलेला खमंग मसाले भात तुम्ही याआधी कधीच पाहिला नसेल, कारण शेतात बसून स्वयंपाक बनवण्याचा एक समाधानकारक अनुभव, पक्ष्यांचे नैसर्गिक आवाज आणि गावाकडच्या शेताच्या वाइब्स तुम्हाला या व्हिडिओमधून पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, कारण आजच्या या व्हिडिओमधून तुम्हाला फक्त रेसिपी शिकायला मिळणार नाही तर त्यासोबतच गावाकडचं ते सुंदर वातावरण, पक्ष्यांचे ते नैसर्गिक आवाज हे सगळं अनुभवायला मिळणार आहे आणि त्यातून एक वेगळ्याच प्रकारचं समाधान माझ्यासोबत तुम्हालाही मिळणार आहे। तर बघा, तांदूळ धुवून घेतलेलं आहे। आता याच्यातली सगळं पाणी काढून टाकून आपण हा भिजत ठेवूयात। भाताचा कोणताही प्रकार बनवताना जर तांदूळ थोडा वेळ आधीच भिजत ठेवला तर पटकन भात शिजला जातो आणि आपला वेळही वाचतो। तांदूळ भिजून त्याच्यावरती एक बोटभर इतकं पाणी राहील एवढं पाणी याच्यामध्ये घातलं। आता हे बाजूला ठेवून देऊया आणि त्यानंतर कांदा वगैरे चिरायला घेऊयात। तर झाडाचा कढीपत्ता आत्ताच तोडून आणला होता, तो स्वच्छ धुवून घेऊया जेणेकरून त्याच्यावर बसलेली धूळ वगैरे सगळी निघून जाईल। कढीपत्ता धुवून झालेला आहे। आता लगेचच हिरव्या मिरच्याही धुवून घ्यायच्यात आणि या आपल्या शेतातून तोडून आणलेल्या ताज्या ताज्या मिरच्या आहेत। या भाताच्या प्रकारामध्ये आपण तिखट वापरणार नाही तर या हिरव्या मिरच्याच वापरणार आहोत, कारण हा पारंपरिक भाताचा प्रकार आहे। माझ्या लहानपणी ज्यावेळेस माझी आजी बनवायची ना, अगदी त्याच प्रकारचा हा मसाले भात आज आपण बनवणार आहे। कोणत्याही प्रकारचा पावडर मसाला याच्यामध्ये न वापरताही हा खूप खमंग होतो। तो कसा होतो हे तुम्हाला पुढे मी दाखवणारच आहे। 10 ते 12 हिरव्या मिरच्या मी इथं चिरून घेत आहे। त्यानंतर लगेचच कांदेही चिरून घ्यायचे। हे 2 मध्यम आकाराचे कांदे मी त्याची वरची टरफलं काढून धुवून घेतलेले आहेत, कारण तुम्हाला तर माहिती आहे कांद्याला वरून बऱ्याच वेळा फंगस लागलेलं असतं आणि ते आपल्या आरोग्यासाठी अजिबात चांगलं नसतं। म्हणूनच कांद्याची वरची टरफलं काढल्यानंतर कधीही तो स्वच्छ धुवून घ्यायचा आणि मग चिरायला घ्यायचा। आता हा सगळा कांदा असा उभा पातळ चिरून घेऊया। आपला कांदा चिरून झालेला आहे। आता एक मोठ्या आकाराचा टोमॅटोही चिरून घ्यायचा आहे। टोमॅटो मात्र मी उभा चिरणार नाही, तर आपण नेहमी चिरतो ना तसाच बारीक बारीक हा चिरून घेणार आहे।
आज आपण हा एकदम सोप्या पद्धतीचा भात बनवतोय, त्यामुळे यामध्ये कोणत्याही प्रकारच्या भाज्या वगैरे घालणार नाही. जर तुम्हाला घालायच्या असतील तर फ्लॉवर, वाटाणा, गाजर घालू शकता. त्यामुळे तर अजूनच भारी लागेल हा मसाले भात. तर बघा, एक एक करून आपल्या मिरच्या, कांदा, टोमॅटो इथं चिरून झालेलं आहे. आता यासाठीचं एक वाटणही बनवून घ्यायचं आहे आणि या वाटणामुळेच आपल्या मसाले भाताला ती सिक्रेट अशी चव येते. तर मोठे 3 चमचे खोबऱ्याचे असे पातळ काप या खलबत्त्यामध्ये घातलेले आहेत. आता हे वाटून घेऊया. आधी फक्त खोबरं घालून वाटून घेणार आहे मी, कारण जर लसूण अद्रक आधीच घातलं तर मग ते खोबरं लवकर बारीक होत नाही. तसं तर आपल्याला सगळ्यांनाच नेहमी खूप घाई असते, त्यामुळे आपण मिक्सरमधूनच वाटणं बनवत असतो. पण कधीतरी ज्यावेळेस वेळ असतो तेव्हा असं खलबत्त्यामध्ये वाटण बनवून त्यापासून जर पदार्थ बनवला तर त्याची चव मिक्सरच्या वाटणाला कधीच लागत नाही. तर बघा, आपलं खोबरं वाटून झालं. आता त्यामध्ये 25 ते 30 लसणाच्या पाकळ्या, एक मोठा चमचा आल्याचे तुकडे, अर्धा चमचा जिरे घातले आणि आता स्वच्छ धुवून चिरून घेतलेली मुठभर कोथिंबीरही घातली आहे. हे सगळं आपल्याला आता बारीक असं वाटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग आपण भाताला फोडणी करायला घेणार आहोत. इथं हे आपलं लसूण खोबऱ्याचं वाटण वाटून झालेलं आहे. एका प्लेटमध्ये काढून बाजूला ठेवते आणि लगेचच भाताची फोडणीही करायला घेऊयात. इकडे बघा, चुलीला जाळही चांगला लागलेलं आहे. आता त्यावरती एक मोठी कढई ठेवून दिली आहे. कढई थोडीशी गरम होऊ देते आणि त्यानंतर मग याच्यामध्ये तेल घालूया. भातही जास्त प्रमाणात करणार आहे, त्यामुळं तेलही थोडंसं जास्त लागेल. तर साधारण एक 2.5 पळ्या इतकं तेल मी याच्यामध्ये घालणार आहे. या 2.5 पळ्या म्हणजे 7 ते 8 चमचे होतात. तेल छान गरम होऊ द्यायचं आणि त्यानंतरच मग याच्यामध्ये जिरे मोहरी घालायची आहे. तेल कडकडीत गरम झाले, त्यामध्ये 1 चमचा मोहरी घातली. मोहरी चांगली तडतडली का लगेचच चमचाभर जिरेही घालूया. ही कढीपत्त्याची पानं घालूया 10 ते 12. मिरच्या घातलेल्या आहेत सगळ्या, मगाशी आपण चिरून घेतलेल्या. मिरच्या छान तळल्या गेल्या का मग सगळा कांदाही घालायचे आणि गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे. एक मिनिटभर कांदा परतून घेतला. त्यानंतर याच्यामध्ये हे खडे मसाले घातलेत. त्यामध्ये 3 तमालपत्र, 7 ते 8 लवंगा, 5 ते 6 काळी मिरी आणि 4-5 दालचिनीचे तुकडे घातलेले छोटे छोटे आणि एक पाव कप इतके शेंगदाणेही घातलेले आहेत. आता हे सगळं परत एकदा छान असं परतून घेत भाजून घ्यायचं आहे आपल्याला. तर खडे मसाल्यांमध्ये जर तुमच्याकडे चक्री फूल असेल ना तर ते अवश्य घाला. त्यामुळे ना या भाताला खूप खमंग असा स्वाद येतो. पण आज माझ्याकडे ते नव्हतं म्हणून मी ते घातलेलं नाही. कांदा छान असा भाजला गेलाय. आता त्यामध्ये आपण जे लसूण खोबऱ्याचं वाटण करून घेतलं होतं ना मगाशी, ते सगळं वाटणही घातलंय. आता हे वाटण पण छान असं परतून घेऊया.
आपण हे लसूण खोबऱ्याचं जे वाटण घातलं तेही छान भाजलं गेले. आता त्याच्यामध्ये हा चिरून घेतलेला सगळा टोमॅटो घातला, तोही व्यवस्थितरित्या परतून घ्यायचा आहे. आणि टोमॅटो सगळ्यात शेवटी घालण्याचं कारण म्हणजे तो पटकन शिजला जातो, त्याला शिजायला तितकासा काही जास्त वेळ लागत नाही. आता यामध्ये मीठ घालूया चवीप्रमाणे. सगळ्या भाताचं मीठ मी आत्ताच घालणार आहे. आणि हो, मगाशी खोबरं कुटताना आपण थोडंसं मीठ त्यामध्ये घातलेलं होतं. असं जर मीठ घातलं तर टोमॅटोही पटकन शिजला जाईल. 2 ते 3 मिनिटे छान परतून हा टोमॅटो शिजवून घ्यायचा. याच्यामध्ये हळद घालायची आहे अर्धा चमचा. तुम्ही पाहिलंच असेल, यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचे पावडर मसाले घातलेले नाही, कारण या खडे मसाल्यांचाच एकदम ओरिजिनल असा स्वाद या मसाले भातामध्ये येतो आणि त्याची चवही एकदम ओरिजिनल आणि वेगळी अशी लागते. तर बघा, सगळं काही भाजून झाल्यानंतर यामध्ये मगाशी भिजवून घेतलेला हा सगळा तांदूळ घालायचे. मी याच्यातलं पाणी निथळून घेतलेलं आहे आधीच. तांदूळ घातल्यानंतर हे सगळं व्यवस्थित असं परतून घेऊया 1-2 मिनटासाठी आणि मग याच्यामध्ये पाणी घालूया. मसाल्यामध्ये तांदूळ घातल्यानंतर 1-2 मिनटासाठी तो परतून घेतला आणि आता यामध्ये पाणी घालूयात. जेवढा तांदूळ घेतला होता त्याच्या 1.5 पट मी पाणी घालणार आहे, कारण आपण हा तांदूळ साधारण 20 मिनिट तरी भिजवून घेतला होता. जर तुम्ही न भिजवता तांदूळ घालणार असाल तर 2 किंवा 2.5 पटीने पाणी घालायचं, म्हणजे छान मऊसूत असा भात शिजतो. परत एकदा ढवळून घेतले आणि आता याला एक उकळी फुटू द्यायची. एक उकळी आली का परत एकदा हे छान असं ढवळून घ्यायचं आणि मग त्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचे. तुम्ही जर हाच मसाले भात कुकरमध्ये करत असाल तर पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी लागेल. आता यावरती हे झाकण ठेवते आणि 15 मिनिटांपर्यंत मंद आचेवरती हा शिजू देणार आहे. जर तुम्ही कुकरमध्ये करताय तर 2 शिट्ट्या फुल गॅसवरती आणि 1 शिट्टी मंद गॅसवरती काढून घ्यायची. शहराच्या धावपळीपासून दूर कधीकधी मनाला फक्त शांतता हवी असते. झाडांची सावली, पक्ष्यांचा किलबिलाट आणि मातीचा सुगंध. ना कोणती घाई ना गडबड, फक्त निसर्ग आणि त्याच्या सानिध्यात तयार होणारं स्वादिष्ट ते गावाकडचं जेवण. यापेक्षा मोठं समाधान कुठे मिळणार आहे? शहरामध्ये राहून 5 स्टार किंवा 3 स्टार हॉटेलमध्ये पण जे जेवणाचं समाधान सुख मिळणार नाही ना, त्याच्यापेक्षाही 1000 पटीने जास्त समाधान या शेतातल्या मोकळ्या आकाशाखाली बनवलेल्या जेवणामध्ये मिळतं. त्यामुळे कधी शक्य असेल तर गावाकडे गेल्यावरती असा चुलीवरचा बेत करायचाच. आज आपण जे सगळं प्रमाण घेतलंय त्या प्रमाणामध्ये साधारण 10 लोकांसाठीचा मसाले भात आरामात तयार होतो. अजिबात कमी वगैरे पडणार नाही. त्यामुळे जर तुम्हाला कधी 10 लोकांसाठी हा मसाले भात बनवायचा असेल तर हे प्रमाण नक्कीच फॉलो करू शकता. तर बघा, मोकळ्या आकाशाखाली आंब्याच्या बागेमध्ये बनवलेला हा खमंग आणि स्वादिष्ट असा मसाले भात एका प्लेटमध्ये वाढून घेऊयात. आणि अजून एक गोष्ट सांगते, हा मसाले भात जर बटाट्याच्या भाजीसोबत खाल्ला ना तर त्याची चव अप्रतिम लागते. आणि मला वैयक्तिकरित्या ती बटाट्याची भाजी आणि असा मसाले भात प्रचंड आवडतो. तुम्हीही ट्राय करून नक्कीच बघा. तर इथे बघा, हा आपला चुलीवरचा मसाले भात तयार झालेला आहे आणि यामध्ये आपण जे खडे मसाले वगैरे घातलेले आहेत ना, त्यामुळे याला एकदम जबरदस्त असा सुगंध आलाय. या भाताचा वास संपूर्ण या शेतामध्ये दरवळायला लागलाय. पाहूनच कोणालाही खायची इच्छा होईल एवढा हा जबरदस्त तयार झालेला आहे.
आता सगळेजण मिळून आम्ही या भातावरती ताव मारणार आहे. तोपर्यंत तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि ज्यांना कोणाला मसाले भात आवडतो त्यांच्यासोबत ही रेसिपी शेअर करा. अशाच घरगुती साध्या सोप्या आणि गावरान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया एका अशाच व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.